शुभ सकाळ सगळ्यांना। आज दोन मैदानं होत आहेत। एक सिद्धेश्वर कुरोली या ठिकाणी मैदान होते आदतचं मैदान, आणि एक मैदान सासपड जिल्हा पुणे या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य मैदान आहेत। दोन्हीही मैदानाचे रात्री लाईव्ह लॉट जे आहेत ते काढले गेले आहेत, आणि लाईव्ह लॉट जे आहेत ते मी काय बघितलं नाही, परंतु मी कालच सांगितलं होतं की मला कॉल करा की बकासूर कोणत्या गटामध्ये पळणार आहे किंवा बकासूरची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये निघालेली। आणि एक दादा आहेत त्यांनी मला सांगितलं, मला फोन केला, आणि खूप त्यांचा आभार, कारण की त्यांनी समजून घेतलं। कारण की आपली तब्येत तुम्हाला माहिती आहे, 1-2 दिवस झालं व्यवस्थित नाही आहे, थोडंसं ते आपल्या छातीमध्ये दुखतं आहे, अजूनसुद्धा दुखतं आहे, आणि त्यातनं आपण लवकर बरं होऊ बकासूरच्या आशीर्वादाने। बघूया काय होतं आहे। सुरुवात करूया। आज जे सासपड या ठिकाणी मैदान होते, आणि त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्राचे टॉपचे नंदी त्या मैदानामध्ये पळणार आहे, परंतु लाईव्ह लॉटमध्ये कोणता नंदी त्यामध्ये मी बघितलं नाही की कोणत्या गटात पळतोय। फक्त बकासूरचं आपल्याला माहीत आहे, बकासूरबद्दल अपडेट आपल्याला माहीत आहे, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की बकासूर आज पळतोय का नाही याच्याबद्दल सगळ्यांना एक उत्सुकता असते, की कारण की सगळ्यांना एक काल प्रश्न पडला, काल एक पोस्ट पडली इंस्टाग्रामवरती की बकासूर पळणार नाही काही कारणास्तव, बकासूर 1 तारखेला डायरेक्ट पळणार आहे। ठीक आहे, बघूया आपण परंतु आज काल जे रात्री जे मैदान झालं, म्हणजे सासपडच्या मैदानाची रात्री लाईव्ह लॉट जे पडले, त्या लाईव्ह लॉटमध्ये परंतु बकासूरच्या चिठ्ठ्या निघालेल्या आहेत। आता बकासूरच्या चिठ्ठ्या म्हणजेच मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांच्या नावाने 3 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत, आणि 3 चिठ्ठ्यामध्ये आपला बकासूर, आपला महाराज, आपला वादळ या तिघांच्या पैकी तिथं पळताना दिसणार आहे, किंवा तिघेही पळतील सांगू शकत नाही, कारण की मी तुम्हाला कालच सांगितले मेहरबान सुद्धा त्या मैदानात पळणार आहे। म्हणजे बघा, मेहरबानची सुद्धा चिठ्ठ्या 2 निघालेल्या आहेत। म्हणजे मला असं वाटतंय बरं का की बकासूर पळेलच, कारण की तुम्हाला माहिती आहे बिनजोडला ही जोडी पळणार होती, परंतु मुंबईच्या बिनजोडच्या मैदानामध्ये काही कारणास्तव पळाली नव्हती जोडी, आणि तो पैरा जो आहे तो त्यांनी सांगितलं होतं की जे आत्ता जे मैदान होतंय आजचं त्या मैदानात पळताना दिसेल, कारण की मैदानामध्ये आज 1,11,000 का 20,000 एवढं बक्षीस आहे। आणि बघूया सगळ्या स्टॉपचे त्या ठिकाणी येतील, फक्त मथुर नाही येणार, बाकीचे सगळे नंदी पळतील। बकासूर आता कोणत्या गटात पळेल, किंवा बकासूरची चिठ्ठी कोणत्या गटात निघाले। गट क्रमांक गट क्रमांक 2 मध्ये मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांची नावाने चिठ्ठी आहे। गट क्रमांक 8 मध्ये बकासूरच्या नावाने चिठ्ठी आहे, आणि गट क्रमांक 10 मध्ये बकासूरच्या नावाने चिठ्ठी आहे। जवळ चिठ्ठी आहेत। आता बघूया, सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागले की बकासूर कोणत्या गटात पळणार आहे, किंवा बकासूर पळणार आहे का नाही, किंवा महाराज पळणार आहे, वादळ पळणार आहे। आता शेवटी हो का, मैदानामध्ये गेल्यानंतर समजेल। आता मैदानात ज्यावेळेस जे मैदानाचे रिपोर्टिंग करतात, म्हणजे मैदानात कोणकोणती नंदी आलेले आहेत त्याचं रिपोर्टिंगमध्ये ज्यावेळेस बकासूरचं आपल्याला दिसेल चेहरा, त्यावेळेस समजून जावा की बकासूरच पळणार आहे। उगीच मी काही माहिती देऊ शकत नाही। उगीच कसं आहे, काही लोक म्हणणार तुझ्यावरती आम्ही एवढा विश्वास ठेवला आणि तू एक खोटी बातमी दिली। फक्त मी तुम्हाला सांगतोय की बकासूरच्या नावाच्या 3 चिठ्ठ्या निघाल्यात, मेहरबानच्या नावाने सुद्धा 2 चिठ्ठ्या निघाल्यात। मेहरबान गट क्रमांक 4 आणि 8 मध्ये त्याची चिठ्ठी निघाली मेहरबानची, असं समजून जावा की बकासूर पळणारच आहे। कारण की जर मेहरबानची जर चिठ्ठी नसती निघाली तर बकासूरचा पैरा म्हणजे बकासूर आरामावत असता ना, मग त्याचं एक असा संकेत मिळते। मेहरबानची पण चिठ्ठी निघाली म्हटल्यानंतर बकासूर मेहरबान ही जोडी पळेल। बघूया बकासूरची चिठ्ठी पुन्हा एकदा सांगतो, 2, 8 आणि 10 या गट क्रमांकामध्ये निघालेली आहे, आणि 4 मध्ये निघाली की नाही कमेंट्समध्ये सांगा। आणि मेहरबानची सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे। बकासूरचा पैरा मेहरबान हा 100% ना 1001% जर जोडी पळाली तर सांगतोय मी, जर बकासूर पळाला तर हा पैरा होऊ शकतो। आता 3 चिठ्ठ्या तर निघाल्यात, महाराज सुद्धा पळणार आहे आज असं वाटतंय, आणि वादळ सुद्धा आज पळताना दिसेल, कारण की तिथल्या तिथं जवळच्या जवळ हे मैदान होत आहे। आज बकासूर जर पळाला तर 100% आज सुद्धा गुलाल असेल। आपल्याला फक्त गुलालाची अपेक्षा ठेवा, कारण की 1 नंबर हे बाकीचे सुद्धा नंदी येणार त्या मैदानामध्ये, ते सुद्धा गुलालासाठी 1 नंबरसाठी येतात। परंतु हो का, बकासूरने आज घरी गुलाल केला तरी खूप आनंद आहे, आणि जरी 1 नंबर केला तरी आनंद आहे, आणि पळाला तरी आनंद आहे। तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा, बकासूर पळणार आहे का नाही।
किंवा मला कॉल करा 9561119940 की बकासूर बाबून आज खरंच त्या मैदानामध्ये आलाय म्हणून. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.